आजकालच्या ह्या पोरी आणि पोरं लग्न झालं साखरपुडा झाला की द्याला फोन. ते तर एकदम कंपल्सरी होईलाय. हा, जसं काही बाहेरगावी कुठे आधार कार्ड कसं कंपल्सरी आहे तसं ते फोन म्हणजे कंपल्सरीच होईलाय. पण तो फोन दिला की झाले चिपकले. साखरपुडा झाला त्याच्या घंटाभरातच पाहुणे गिळे रवाना झाले की लागला फोन. चिपकला नवरदेव, इकडून नवरीन तिकडून नवरदेव. जे फोनले चिपकतात. अरे किती बोलता जर डोक्यात ठिकाण्यावर ठेवा ना तुम्ही. ते बोलून तुमच्या अशा बोलू लग्न तुटून राहिले ना. एवढा मायबापाचा खर्च वाया चालला, इज्जत बी चालली वरून की काऊन लग्न मुळलं. हे तर रियालिटी आहे, एकदम चालू आहे हे. किती लग्न फोनवरच मोडून राहिले. मारे मायबाप किती हरकानं साखरपुडे करतात, सोनं लानं खायले प्यायले पाहुणे रावणे बोलावतात आणि तुमच्या या फोनवर बोलण्यामुळे लग्न मोडून राहिले ना. आणि इतकं काय उतू जाते. लग्न झाल्यावर मग मरेल त्याच्या संग बोलणं असते ना. पोराले त्या पोरी सांग, पोरीले नवऱ्याले बायको सांग, बायकोले नवऱ्या सांग बोलणं असते की नाही. आणि पहिलंच चांगलं होतं हे फोन घेऊन हे टाफलले बना आहे की नाही, हा टफळले बना हा मला अजिबात पटत नाही. मी तर म्हणतो घेऊनच देऊ नये फोन. मरता का बोलले नाही तर. पहिले तोच असते का बोल्याले. अजिबात बोलायचं नाही. राहू द्या ते आपल्या म्हणजे जगण्याचं ते गुपित राहू द्या. एकमेकाचे विचार लग्न झाल्यावर मस्त खोलू द्या. नातं आता तर काही सस्पेन्सच नाही राहिला. सारं मी तर म्हणतो सारे करून बसतात इतके पागल निघले ना. आणि ते काय म्हणतात बापा, ते फोटो हातात हात घालून हिंडतात. आजकालच्या ह्या पोरी आणि पोरं